DJI Mini 5 Pro घ्यायसाठी आलो होतो. खूप दिवसानंतर व्हाईट बिबट्यावरून काळा अशोवरती म्हणजे आपल्या हिमालयनवरून मी आपाचीवरती आलो आहे. तर त्यामागे आहे एक छोटंसं कारण, छोटंसं नाही भलं मोठं कारण येते. तर ते कारण पण डिस्कस करूया. आणि आज मी निघालो आहे ते आधी तुम्हाला आणि आज मी निघालो आहे तळेगाव साईडला. तर विनय आणि आमचा अजून एक फ्रेंड आहे सुभाशिष, त्याला ड्रोन घ्यायचा आहे आणि विनयसुद्धा घेऊ शकतो अशी शक्यता आहे. त्यांनी मला सांगताना सांगितलं की मी नाही घेणार आहे, पण मला वाटतं की तो घेईल. सो म्हटलं यार खूप दिवस झाले ब्लॉग पण काही शूट नाही केला, काही गोष्टींमध्ये बिझी असल्यामुळं ना. हे असे रिक्षावाले विदाऊट इंडिकेटर घुसतात डायरेक्ट, हुशार. तर ठीक आहे जाऊ द्या, हे असे भेटतच राहतात पावली. तर मी हे सांगत होतो की यस आता चाललो आहे आम्ही ड्रोन बघायला. इंडियामध्ये तसे ड्रोन बॅन आहेत, पण आहेत काही जण जे की ऑनलाईन वगैरे आणि ऑफलाईनसुद्धा ड्रोन विकतात. तर वाघोली साईडला एक जण आहे आणि एक तळेगावला आहे. म्हणजे पुणे PCMCच्या अराउंडमध्ये तुम्हाला सांगतो की एक वाघोली साईडला आहे आणि एक तळेगाव साईडला आहे. तर आता आम्ही आज तळेगावला चाललो आहे. पुन्हा एकदा आपण तिथं चाललो आहे, डहाणी एंटरप्राइजेस म्हणून आहे ते. तर यस बघूया आज ड्रोन. तर आज तुम्हाला ड्रोन दाखवणार आहे मी सगळ्या प्रकारचे. आणि काय रे सिग्नल आमचाच आहे ना भाऊ, ऑरेंज आहे. तर यस बघूया ड्रोन. आणि आत्ता मी चाललो आहे विनयकडे, कारण की आज आम्ही तिघंजणं चाललो आहे, मी विनय आणि सुभाशिषला मी फर्स्ट टाईम भेटणार आहे. तर भेटूया सगळ्यांना आणि ड्रोनसुद्धा बघूया. पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय व्हिडिओ. मी तुमचं राहुल तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. एका सबस्क्रायबरचे मला इन्स्टावरती मेसेज आले. आधी त्याने माझ्यासोबत दुसऱ्या गोष्टी डिस्कस केल्या. त्यानंतर त्याने मला हे एक वाक्य बोललं की यार तुझं चॅनल आहे चांगलं ग्रो झालं आहे, इन्स्टावरती पण ग्रो होतो आहे, हळूहळू फॉलोअर्स वाढत आहेत, सबस्क्रायबर पण वाढत आहेत यूट्यूबला, तर तू व्हिडिओ टाकत का नाही, दुर्लक्ष का करतो आहे. मग म्हटलं की नाही यार आपण बनवलंच पाहिजे. हे छोट्या गोष्टीच तर आपलं कॉन्टेंट आहे. आणि मला कसं वाटतं ना की माझ्या चॅनलवरती मी फक्त राईड रिलेटेडच व्हिडिओ टाकावे, कारण की डेली व्लॉग्स वगैरे ह्या गोष्टी मलासुद्धा बनवणं पॉसिबल नाही आणि व्ह्यूवर्सला पण तितकं ते जास्त कनेक्ट नाही होणार, कारण की यार जास्त काय हॅपनिंग आपल्या लाईफमध्ये होतच नाही. हळूहळू आपण येऊया डेली लाईफ, डेली रुटीन, डेली व्लॉगिंगकडे. पण तोपर्यंत अधूनमधून मी व्लॉग टाकतच जाईन आणि राईडचे आपले डेली व्लॉग्स तर येतच राहतील. यस तर आपण आज जे ड्रोन पाहायला चाललो आहे तर त्यामागं सुद्धा एक कारण आहे की थोड्याच दिवसात आपली एक लाँग राईड आपण प्लॅन करतो आहे. अर्धा भारत आपण कवर केला आहे, अर्धा भारत बाकी आहे. तर आता विचार करा कुठली राईड असेल ती. प्लॅनिंग तर चालू आहे, पण बघूया आपल्याला कितपत शक्य होतं आहे ती राईड कंप्लीट करणे. यार PCMCमध्ये ना निवडणूक आल्यात, नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात आणि सगळीकडे रस्त्यांची कामं चालू झालेली आहेत प्रत्येक चौकामध्ये. कालच मी इंस्टावरती स्टोरीसुद्धा टाकली होती की इंद्रायणी नगर, सहारा स्वीट चौकामध्ये सिग्नल लागलेत आणि गरज पण होती त्या गोष्टीची. चांगली गोष्ट आहे, निवडणुकीच्या बहाण्याने का होईना या सगळ्या गोष्टी होत आहेत, चांगली गोष्ट आहे. तर हे चंदन भाईचं गॅरेज आहे, इथंच मी आपाची सर्व्हिस केली, कारण की यस आपली हिमालयन 450 म्हणजे आपला व्हाईट बिबट्या थोडा घायल झाला आहे म्हणजे चांगलाच घायल झाला आहे. त्याबद्दलची अपडेटसुद्धा मी तुम्हाला देईलच, कदाचित याच व्लॉगमध्ये येईल ती अपडेट, कारण की सर्व्हिस सेंटरला आहे बाईक आणि थोडा इश्यू झाला आहे बाईकसोबत, जो की खूप मोठा इश्यू आहे की आत्ताच मी डिस्क्लोज नाही करू शकत, कारण की खूप मोठा इश्यू येतो. चला पोहोचूया विनयकडे. कुठे विनय काय म्हणतो? विनयचं ना ड्रोन घ्यायचं प्लॅनिंग दिसतंय मला मित्राचा. हा खोटं बोलतोय, पण मला माहिती की हा 100% ड्रोन घेऊ शकतो. याने जर काका नाही फोन केला तर नक्की ड्रोन. काका व्हिडिओ बघत असाल तर विनयला ड्रोन घ्यायचा बघा, तेवढी मदत झाली तर. चला भाऊ, मला 3चा टायमिंग दिलाय आणि हा आत्ताशी तोंड धुतोय. 2 मिनिटात तुझं तोंड धुवून आवरून होणार आहे. ठीक आहे चला, काउंटडाऊन सुरू. 3 वाजून 9 मिनिटं झालेत
आणि अजूनसुद्धा झालं नाही आहे. चल भाऊ, 3चा टायमिंग दिला तू. चल लवकर, चल लवकर, चल लवकर, चल लवकर, चल लवकर. यस भाई, सुबह से आलेला आहे. माय फ्रेंड फ्रॉम ओडिशा, हाउ आर यू? फाइन फाइन. कितना बॉडी बनाएगा? अरे शादीशुदा हो गया ना तो बढ़ना बनता है. अरे और भाई, 3 दिन क्या राहुल. बात है. मराठी राइट. यस. यस. दाखवतोय 8.3 किलोमीटर बाकी आहे. आपण 4 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ. चला, 3:47 झालेत आणि सोमाटणे टोल नाकाला पोचलोय. येस, तर फायनली पोचलो आपण धानी एंटरप्राइजेस तळेगावमध्ये आहे. चला जाऊया आतमध्ये. तर येस, फायनली आपण DJI मिनी 5 Pro घ्यायसाठी आलो होतो आणि येस, सुभाशिष भाईने घेतलंय. कॉंग्रॅच्युलेशन भाई. भाई कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. काय भरपूर वेळ घेतलाय नाही पेमेंट करायला. फायनली घेतलंय. अनबॉक्सिंग करूया, अनबॉक्सिंग. डिसीजन लिया कि ये ड्रोन लेना ही है एंड दिस इज द ऑल न्यू DJI Mini 5 Pro. कॉन्ग्रेचुलेशन भाई, वेरी एक्साइटेड. वाह, जैसे आईफोन के टाइम में आईफोन गिर गया था. अरे क्या शुभ शुभ तो बोल. खाली बॅगही लागते. मी काय म्हटलं होतं तुला, यांनी पेमेंट करायला एवढा वेळ लावला नाही. एवढा वेळ चार्ज झाला असता. कैसा है फीलिंग, कैसा है? मैं खुद यकीन नहीं कर पा रहा हूँ कि मैं ले रहा हूँ. दे दे फिर. नहीं. कोई भी पार्ट को आप टच कीजिए, बहुत प्रीमियम फील आएगा. मतलब प्लास्टिक भी बहुत प्रीमियम होगा. ठीक है. कैमरा क्वालिटी देखिए. चला, फायनली ड्रोन घेऊन झालाय आणि आता निघूया. किती टाइम झाला भाऊ? टाइम किती झाला? 1.5 तास. आता 5:30 वाजले. चला निघूया आता. काय क्या चाय पे? साले 1.5 लाख खर्चा किया तूने, चाय पे भगा रहा है हमको. अभी गरीब बन गया. अरे इतना डिस्काउंट भी है ना भाई तेरे को. ठीक आहे, चला निघूया आता. भरपूर लेट झालं. आपल्याला बाईक भेटली आहे. मी माझी बाईक विनयच्या इथे सोडून आलो आणि आता सुभाषी सोबत त्याचे 2 फ्रेंड आले होते. त्याच्यातल्या एकाला बाईक चालवायचा कंटाळा आला. त्याला म्हटलं दे, मी चालवतो. तर यस, TVS रॉनिन. बस भाई. तर आता घरी निघालो आहे. पण घरी जाता जाता आपल्याला रस्त्यामध्ये लागणार आहे जाधववाडी डॅम आणि आम्ही जाता जाता चहा तर पिणारच. तर असा विचार केला की यार, चांगल्या लोकेशनला जर आपल्याला चहा प्यायला भेटत असेल आणि सोबत सनसेटसुद्धा एन्जॉय करायला भेटत असेल तर मग काय प्रॉब्लेम आहे. तर जाऊया जाधववाडी डॅमला.
भाई किती वेळ दाखवतोय रे पोचायला? 20 मिनिटात पोचतोय. 20 मिनिटात का? चालतंय. फायनली पोचलोय आपण डॅमवरती. पाणी पण भरपूर कमी झालेलं दिसतंय हा. आणि यार सनसेटच्या आधी पोचायचं होतं पण सनसेट झालाय. पण ठीक आहे, आपल्याला कुठेतरी थांबून चहा प्यायचा होता. इथं एक छानसं हॉटेल आहे आणि समोर एवढा मोठा पाण्याचा प्रवाह. मग काय तिथं थांबून आपण चहा पिऊ मस्तपैकी आणि काहीतरी गरमागरम भजी वगैरे खाऊयात. यस, काय सुंदर लोकेशन ना. तुम्हाला काय वाटतं? आम्ही या सुंदर लोकेशनवरती ड्रोन घेऊन आलोय. भाई ड्रोन दाखव. तुला येतो उडवता? तेरे को आता उडा ना भाई. तुम्हाला भाई एवढं सुंदर लोकेशनवरती आलोय आणि ड्रोन सुद्धा आहे, पण एकाला पण ड्रोन उडवता येत नाही आणि रिस्क तर आपण घेऊ शकत नाही भाई. नाहीतर पहिल्याच दिवशी उद्घाटन होऊन जाईल. चला भाई लवकर करूया काहीतरी चहा पाणी, निघूया. 5 डिग्री भाई 11 डिग्री टेम्परेचर आहे आणि मस्त थंडी पडली आणि काय व्ह्यू आहे जबरदस्त. आणि हे गरमागरम सूप, फुल मज्जा. चला आता मस्तपैकी गरम गरम सूपचा आस्वाद घेऊ. तुम सब प्रो बन गए हो, मतलब किधर भी कुछ बोलो, मेरे को ना ये साला कैमरा निकालो बोलो. एक नंबर. तू निकाले तो मेरे को लगा. थँक्यू भाई फॉर गरम गरम सूप. नाही. तर यस, आणि या व्लॉगमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगायचं विसरलो की यस, आपल्या हिमालयन 450 सोबत एक कांड झाला आहे. सध्या फक्त तुम्ही हा व्हिडिओ बघा, बाकी जी काय अपडेट आहे बाईकबद्दल ती मी पुढच्या व्लॉगमध्ये देईन. पता नहीं किस बात पे नजर लग गई.